मूग डाळ घालून केलेली कांद्याची पात ना चवीला खूपच छान लागते। काही जण दाण्याचं कूट घालून करतात तर काही जण मूग डाळ घालून करतात। तर आज आपण मूग डाळ घालून कांद्याची पातीची भाजी करणार आहोत। त्यासाठी इथे कांदा पात स्वच्छ धुवून घेतली आहे। धुवून घेतल्यानंतर छोटे छोटे जे कांदे असतात कांद्याच्या पातला ते अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहेत। त्याचे कांदे साईडला काढायचे नाहीत। जर मोठे कांदे असतील ना तर साईडला काढायचे आहेत, कारण यामुळे भाजी चवीला खूप छान लागते। तर आता सर्व कांदेपात चिरून झाले आहे। कांदापातला असा जर मोठा कांदा असेल ना तर तो कट करून साईडला काढायचा आहे आणि बाकीची पात चिरून घ्यायची आहे। इथे मी 3 मिरची घेतली आणि मिरची अशी ना मधून सेंटरमधून कट करायची आहे, त्यामुळे त्याचा तिखटपणा भाजीमध्ये उतरतो। सर्वात प्रथम कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरवी मिरची घालायची आहे। त्याच्यानंतर यामध्ये कांदापात घालायचा आहे। गॅस मध्यम आचेवरती ठेवून 1 ते 1.5 मिनिटासाठी कांदापात तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आता हे 1.5 मिनिट झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा तास भिजवलेली मूग डाळ आहे ती घालणार आहोत। मूग डाळ आधीच पाण्यामध्ये भिजवून ठेवली ना की पटकन शिजण्यास मदत होते। त्यासाठी अर्धा तास पाण्यामध्ये ही मूग डाळ भिजवली होती, त्यातील सर्व पाणी काढायचं आहे आणि ही सर्व मूग डाळ कांद्याच्या पातीमध्ये घालायची आहे। गॅस आता मंद आचेवरती करायचा आहे। हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊ। मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटांसाठी प्लेट झाकून भाजी शिजवून घ्यायची आहे। आता 7 मिनिट झाले आहेत, प्लेट काढून पाहू आपण। भाजी एकदम परफेक्ट अशी तयार झाली आहे। यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, त्यामुळे भाजी एकजीव होण्यास मदत होते। आता आणखी एकदा मिक्स करून घेऊ आणि अशा प्रकारे गरमागरम कांद्याची पातीची भाजी तयार झाली आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची की कांदा पात चिरण्यापूर्वी धुवून घ्यायचा आहे। चिरल्यानंतर कोणतीही पालेभाजी कधीही धुवायची नाही। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल।